गडचिरोलीतील शासकीय नर्सिंग महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात आली आहे। केंद्रीय नर्सिंग काउन्सिलने ही मान्यता रद्द केली आहे। महाविद्यालयात आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने या महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात आली आहे। गेल्या 15 ते 16 वर्ष इथं मुली नर्सिंगचं शिक्षण घेत होत्या, मात्र आता जिल्ह्यातील अनेक विद्यार्थिनींना नर्सिंगचं शिक्षण घेणं कठीण होणार आहे। नंदुरबारमध्ये निविदांच्या प्रक्रियेमध्ये घोळा झाला आणि त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत अनेक कामं रखडली आहेत। जिल्ह्यात 170 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, मात्र 2 तालुके आर्थिक योजनेच्या नियमावलीत बसत नसल्याचं कारण देऊन प्रशासनाने या योजना लांबवल्या। त्यामुळे तात्काळ प्रशासकीय बाबी पूर्ण करून कामं सुरू करावीत अशा मागण्या केल्या जात आहेत। वाशिम जिल्ह्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाच्या नेत्यांच्या प्रचार सभा झाल्या। जिल्ह्यातल्या 3 नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रचार सभा घेतली। वाशिम शहराचा विकास सुरूच ठेवायचा असेल तर भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन दानवेंनी केलं। बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी 286 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर नगराध्यक्ष पदासाठी 24 जणांनी अर्ज दाखल केला। याशिवाय इंदापूर नगरपालिका निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठी 150 जणांनी अर्ज दाखल केला असून नगराध्यक्ष पदासाठी एकूण 14 अर्ज आलेले आहेत। इंदापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 19 जागांसाठी मतदान झालं। 19 जागांसाठी एकूण 43 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या। प्रत्येक मतदान केंद्रावर ग्रामपंचायत मतदारसंघासाठी आणि सोसायटी मतदारसंघासाठी स्वतंत्र मतदार कक्ष उभारण्यात आले होते। निवडणूक प्रचारात गुंडांचा सहभाग असल्यास त्यांना हद्दपार करू अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे। त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या भागांमध्ये निवडणुकांच्या प्रचारादरम्यान गुंड दिसल्यास त्यांना हद्दपार करण्यात येणार आहे। एटीएम आणि बँकांबाहेरील गर्दी कमी होण्यासाठी पेट्रोल पंपांवर कार्ड स्वाईप करून पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतला। त्यानंतर धुळ्यात पेट्रोल पंपांवर पैसे मिळायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। मात्र धुळे जिल्ह्यात एकाच पंपावर ही सुविधा उपलब्ध असून इतर कोणत्याही पेट्रोल पंपांवर किंवा दुकानात ही सुविधा उपलब्ध नाहीये। रविवार असल्यानं बँका बंद होत्या, त्यामुळे दिवसभर बँकांऐवजी एटीएम बाहेर मोठमोठ्या रांगा पाहायला मिळाल्या। सांगली शहरात काही एटीएम्स बंद होते, तर दुसरीकडे जे एटीएम सुरू होते तिथे 2000च्या नोटा होत्या। त्यामुळे सुट्या पैशांसाठी लोकांचे चांगलेच हाल होत आहेत। 1500च्या नोटाबंदीचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसतोय। त्यामुळे जळगावमध्ये देवा तुझा मी सोनार या संघटनेनं पुढाकार घेऊन नोटा बदली करून देण्याची मोहीम सुरू केली आहे। सध्या जळगावात ॲग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शन सुरू आहे। त्यात स्टॉल लावून 2000च्या नोटांच्या बदल्यात 100 आणि 20च्या नोटा देण्यात येत आहेत। आतापर्यंत या मोहिमेअंतर्गत 35 लाखांचे सुट्टे पैसे देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मदत झाली आहे। जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर ॲग्रो वर्ल्ड हे कृषी प्रदर्शन सुरू झालंय। या प्रदर्शनात बियाणे, आरोग्य यांसारखे 157 स्टॉल्स लावण्यात आलेत। शेतकऱ्यांना मोफत प्रवेश असल्यानं मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते। या प्रदर्शनाच्या निमित्तानं शेतीमध्ये विविध प्रयोग करून यशस्वी होणाऱ्या शेतकरी तसंच उत्कृष्ट काम करणारे कृषी अधिकाऱ्यांचा ज्येष्ठ कवी आणि शेतीतज्ञ नाधो महानोर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। धुळे जिल्ह्यात बेटावद इथं चोरट्यांनी किराणाच्या दुकानावर डल्ला मारलाय। दिनेश किराणा या दुकानातून तब्बल 11,000ची रोकड, काही किराणा माल चोरांनी लंपास केलाय। विशेष म्हणजे या रकमेत 10, 100 आणि 2000च्या नोटा सुद्धा होत्या। त्याबद्दल सध्या नरडाणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यातल्या करांडली गावात वाघानं गोठ्यात शिरून शेळीला ठार केले। पंढरी जांभूळकर यांच्या अंगणात वाघाच्या पंजाचे ठसे आढळल्यानंतर करांडली गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शिकार झाल्याची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। मात्र आता वन विभागानं वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येते आहे। गडचिरोलीत वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्यानं अनेक उद्योग मंदावलेत। यावर उपाय म्हणून प्रकाश ठाकरे यांनी सौर ऊर्जेवरचा प्रकल्प सुरू केलाय। या प्रकल्पामुळे रोज 10 किलोवॅट ऊर्जा निर्मिती होणार आहे।
त्यामुळे विजेची बचत मोठ्या प्रमाणावर होत असून सौर ऊर्जेवर चालणारी ॲक्सिस बँक ही विदर्भातली एकमेव बँक असणार आहे. बेळगावात कुसुमाग्रज नगरीत बाल साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं. यात काढण्यात आलेल्या दिंडीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. लोकमान्य टिळक, सावित्रीबाई फुले, बाल शिवाजी यांच्या वेशभूषेत अनेक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. संमेलनातील पहिल्या सत्रात कथाकथन, दुसऱ्या सत्रात कवी संमेलन तर तिसऱ्या सत्रात संमेलनाचा समारोप पार पडला. डोंबिवलीच्या इनरव्हील क्लबच्या वतीनं अंधांसाठी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. डोंबिवली पूर्वेतील शुभमंगल कार्यालयात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणांहून 50 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.